नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण स्टार्ट करणार आहोत एक न्यू सब्जेक्ट, एक न्यू चॅप्टर. सो सब्जेक्ट आहे 11th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्यामधला पहिला लेसन आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो आय होप की तुम्ही हा चॅप्टर याआधी एकदा रीड केला असेल किंवा तुमच्या स्कूल्समध्ये वगैरे लेक्चर्स घेतले असतील. सो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्या चॅप्टरमधले तर ते पाहायला मिळतील, जे की तुम्ही तुमच्या आन्सर्समध्ये वगैरे वापरू शकता किंवा बेसिकली ज्याच्यामधून MCQs तयार होऊ शकतात असे काही याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सो आता या ठिकाणी मी IT वापरले, तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे वापरू शकता. सो IT एनकम्पसेस ऑल दी टेक्नॉलॉजीज दॅट वी यूज इन ऑर्डर टू क्रिएट, कलेक्ट, प्रोसेस, प्रोटेक्ट अँड स्टोअर इन्फॉर्मेशन. म्हणजे काय तर IT त्या सगळ्या टेक्नॉलॉजी येतात की ज्याद्वारे आपण क्रिएट करतो. क्रिएट म्हणजे काय, सपोज की आपल्याला एखादी वेबसाईट क्रिएट करायची आहे, सो क्रिएशन त्याच्यामध्ये येणार आहे. दुसरं, त्यामध्ये आपल्याला ती वेबसाईट कलेक्ट करण्यासाठी काहीतरी डाटा किंवा इन्फॉर्मेशन लागेल. डाटा आणि इन्फॉर्मेशन हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत, त्याचाही डिफरन्स आपण पाहणार आहोत. सो काहीतरी इन्फॉर्मेशन लागेल, ती आपण कलेक्ट करणार आहोत. त्यासोबतच ती इन्फॉर्मेशन प्रोसेस केली जाईल. प्रोसेस केल्यानंतर ती ऑब्वियसली प्रोटेक्ट करावी लागणार आहे. सो ती प्रोटेक्ट करण्याचं काम किंवा टेक्नॉलॉजी, आणि ती जी इन्फॉर्मेशन आता प्रोटेक्ट केलेली आहे, प्रोसेस झालेली आहे, ती स्टोअर करणं. सो हे सगळे जे काही फंक्शन्स आहेत हे कशामध्ये केले जातात किंवा कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये केले जातात, ITमध्ये. सो इट रेफर्स टू हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड कम्प्युटर नेटवर्क. मग ITमध्ये काय काय येतं, एकतर हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, तुम्हाला हार्ड कॉपी माहिती असेल. म्हणजे काय, सपोज की आपण म्हणतो एखाद्या पेपरची किंवा एखाद्या बुकची हार्ड कॉपी आहे, म्हणजे ते बुक फिजिकली आपल्याकडे प्रेझेंट आहे. त्याच पद्धतीने जे पार्ट्स असतात कम्प्युटरचे किंवा CPUचे जे फिजिकली प्रेझेंट असतात त्याला आपण म्हणणार आहोत हार्डवेअर. नेक्स्ट आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय, ते जे कम्प्युटरचे प्रोग्राम्स आहेत किंवा आपण जे कम्प्युटरला कमांड देतो, सो ते झालं कम्प्युटरचे सॉफ्टवेअर. नेक्स्ट आहे कम्प्युटर नेटवर्क्स. नेटवर्क्समध्ये आपण पुढे नेटवर्क्स पाहूयातच. सो ICT म्हणजे काय तर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याला आपण म्हणतो ICT. सो याच्यामधून वेरियस प्रकारच्या इन्फॉर्मेशन्स ट्रान्सफर केल्या जातात, डिलिव्हर वगैरे केल्या जातात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डाटा अँड इन्फॉर्मेशन. आपल्याला जनरली असं वाटतं की डाटा आणि इन्फॉर्मेशन हा एकच शब्द आहे, बट नो, ते दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. मग डाटा म्हणजे काय तर जी काही रॉ माहिती असेल किंवा जे काही रॉ फॅक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल असेच नंबर्स आहेत, टेक्स्ट आहेत, म्हणजे कोणत्याही वेल मॅनरमध्ये अरेंज्ड नाही आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत डाटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठला तरी ॲड्रेस सांगायचा आहे, तर आपण सांगतो अंबर 1234 XYZ MG रोड कलकत्ता आणि पिनकोड नंबर, बस आपण असं कसंही सांगून दिलं. बट याला आपण एका प्रॉपर मॅनरमध्ये पण अरेंज करू शकतो. मग ही जी रॉ इन्फॉर्मेशन आहे त्याला जेव्हा एखाद्या प्रॉपर मॅनरमध्ये आपण अरेंज करू तेव्हा त्याला म्हटलं जातं इन्फॉर्मेशन. ओके, जो रॉ डाटा आपल्याकडे होता किंवा जे ही रॉ फॅक्ट्स आपल्याकडे होते ते जर आपण प्रॉपर मॅनरमध्ये अरेंज केले तर त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन. ओके, सो बेसिकली जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं नाव सांगतो तेव्हा इट इज रिक्वायर्ड की आधी फर्स्ट नेम सांगावं, मग मिडल नेम, मग लास्ट नेम किंवा सरनेम, किंवा आधी सरनेम मग त्या व्यक्तीचं नाव मग मिडल नेम. ओके, सो असं एक काहीतरी फॉर्मॅट आहे. सो जेव्हा आपण त्या फॉर्मॅटमध्ये ती माहिती भरणार आहोत तेव्हा त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन, आणि जेव्हा आपण कसंही भरणार आहोत, फक्त आपण फॅक्ट्स देणार आहोत, त्याला आपण म्हणणार आहोत डाटा. ओके, सो नेक्स्ट आहे कम्प्युटर. सो कम्प्युटर म्हणजे काय तर कम्प्युटर हा एक लॅटिन वर्ड आहे. कम्प्युटर म्हणजे ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच एक्सेप्ट्स इनपुट फ्रॉम द युजर, प्रोसेस इट अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स गिवन टू इट अँड गिव्स रिक्वायर्ड रिझल्ट्स इन द फॉर्म ऑफ आउटपुट इज अ कम्प्युटर. सगळ्यात पहिल्यांदा तर कम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. लाईट गेली की बंद पडतं, संपला विषय. लाईट आली की चालू होतं. सो इट इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच एक्सेप्ट्स इनपुट फ्रॉम द युजर. आपण युजर आहोत, आपण काहीतरी माहिती सपोज की आपण टाईप केली किंवा आपण माऊसने काहीतरी त्याला कमांड दिली. सो हे काय झालं, इनपुट झालं. कमांड दिल्यानंतर त्या कम्प्युटरने त्याप्रमाणे प्रोसेसिंग केलं CPUमध्ये. सो ती काय झाली, प्रोसेस झाली. त्याच्यानंतर सपोज की आपण प्रिंट काढायची कमांड दिली असेल तर त्या कम्प्युटरनी आउटपुट म्हणून काय दिली, आपल्याला प्रिंट दिली. किंवा आपण स्कॅनिंगची कमांड दिली असेल त्याने आउटपुट म्हणून काय केलं, स्कॅनिंग केलं. किंवा आपण एखादी म्युझिकची कमांड दिली असेल त्याने आउटपुट म्हणून काय दिला, म्युझिकचा साऊंड दिला. सो या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस करणार आहे त्याला आपण म्हणतो कम्प्युटर. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कम्प्युटरचे कोणते 5 फंक्शन्स आहेत ते आपण पाहतोय, जे की मोस्ट कॉमन आहेत, जे आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. ते मी या ठिकाणी त्या वेमध्ये लिहिलेले आहेत. हेच सेम बुकमध्ये पण आहेत, तुम्ही तेही रेफर करू शकता. सो फर्स्ट आहे इट एक्सेप्ट्स डाटा और इन्स्ट्रक्शन्स बाय वे ऑफ इनपुट. ते एक त्या डाटा एक्सेप्ट करतं किंवा इन्स्ट्रक्शन्स जे काही आपण दिलेले आहेत ते बेसिकली एक्सेप्ट करतं, म्हणजेच इनपुट एक्सेप्ट करतं. नेक्स्ट आहे इट स्टोअर्स डाटा. ऑब्वियसली तो आपला डाटा म्हणजे कम्प्युटर आपला डाटा स्टोअर करून ठेवतो.
इट कॅन प्रोसेस डाटा ॲज रिक्वायर्ड बाय द युजर. ज्याप्रमाणे आपण सांगितलेले आहे, आपण ज्याप्रमाणे कमांड दिलेली आहे त्याप्रमाणे कम्प्युटर त्या डाटाला प्रोसेस करतो. म्हणजेच काय, बेसिकली कम्प्युटर आज्ञाधारक आहे, आपले सगळं काही ऐकतो आणि म्हणून आपल्याला तो खूप आवडतो. सो हा जो कम्प्युटर आहे तर त्याला आपण जशी माहिती देऊ किंवा जसं आपण त्याला कमांड देऊ त्याच पद्धतीने तो एकतर आपल्याला आउटपुट देणार आहे. सो गिव्ज रिझल्ट इन द फॉर्म ऑफ आउटपुट. रिझल्ट्स कशाच्या फॉर्ममध्ये मिळणार आहेत, आउटपुटच्या फॉर्ममध्ये मिळणार आहेत. इट कंट्रोल्स ऑल ऑपरेशन्स इनसाइड अ कम्प्युटर. कम्प्युटरच्या आतमध्ये जे काही ऑपरेशन्स आहेत, म्हणजे जे काही प्रोसेस करायचे आहे किंवा जे काही फंक्शन्स आहेत ते सगळं कोण करणार आहे, कम्प्युटरचे सेपरेट पार्ट्स परफॉर्म करणार आहेत. एव्हरी कम्प्युटर सिस्टीम हॅज फॉलोविंग 3 बेसिक कंपोनंट्स. तुम्ही कोणतीही कम्प्युटर सिस्टीम घ्या त्यामध्ये इनपुट, प्रोसेसिंग डिव्हाइस किंवा युनिट आणि आउटपुट हे असणारच आहे. मग इनपुट युनिटमध्ये काय काय येतं ज्याच्याद्वारे आपण कमांड देणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपला माऊस असेल, कीबोर्ड असेल, हे सगळे काय आहेत, इनपुट आहेत की ज्याच्या आधारे आपण कम्प्युटरला कमांड देतो. मग सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय, CPU, ज्यामध्ये ही सगळी इनपुटची माहिती प्रोसेस केली जाते आणि काय आउटपुट द्यायचं हे तिथून कम्प्युटरला कळतं किंवा तिथून कम्प्युटर देणार आहे. मग आता आउटपुट काय आहे, जिथून आपल्याला आउटपुट बाहेर मिळतो. फॉर एक्झाम्पल प्रिंटर आहे, स्पीकर आहे, स्कॅनर आहे, हे सगळे काय आहेत, आउटपुट युनिट आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ इनपुट. हेल्प्स युजर टू एंटर डाटा अँड कमांड्स. ज्याद्वारे आपण म्हणजे युजर्स डाटा किंवा कमांड्स त्यामध्ये टाकणार आहोत किंवा त्या कम्प्युटरला देणार आहोत. याच्यामध्ये कीबोर्ड येतं, माऊस येतं, MICR आहे, OCR आहे, स्क्रीन टच मोबाईल्स आहेत, एक्सेट्रा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज अवर CPU. CPU म्हणजेच काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण कम्प्युटरचं ब्रेन असं म्हणतो. सो टू प्रोसेस दी डाटा अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइडेड. याचं काम काय आहे, जे काही इनपुटमधून आपण इन्स्ट्रक्शन्स दिले असतील त्या इन्स्ट्रक्शनच्या आधारे डाटा जो आहे तर तो प्रोसेस करणं. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय घेतो आपण, आपला CPU. नेक्स्ट आहे याचं अजून एक काम आहे, म्हणजे याच्यामध्ये अजून 3 प्रकार पडतात. एक तर ॲरिथमॅटिक, दुसरं म्हणजे कंट्रोल युनिट आणि तिसरं म्हणजे मेमरी युनिट. ओके, सो हे जे 3 आहेत हे काय आहेत, याचे प्रकार आहेत. सो बेसिकली हे याचेच प्रकार आहेत. पहिला आहे ॲरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. सो याला आपण AU असंही म्हणतो. याचं काम काय आहे, कॅल्क्युलेशन्स करणं. जे पण सगळं लॉजिकल प्रोसेसिंग आहे ते सगळं याच्यामध्ये होतं, ॲरिथमॅटिकमध्ये आणि लॉजिक युनिटमध्ये. नेक्स्ट आहे ते म्हणजे कंट्रोल युनिट. कंट्रोल म्हणजे काय, तर जे काही प्रोसेसिंग होणार आहेत किंवा ज्या काही प्रोसेस होणार आहेत कम्प्युटरमध्ये त्या सगळ्यांमध्ये कॉर्डिनेट ठेवण्याचं काम कोण करणार आहे, ही आपली कंट्रोल युनिट सिस्टम. सो याला आपण बॅकबोन ऑफ कम्प्युटर्स म्हणतो. सो कंट्रोल युनिट काय आहे, बॅकबोन ऑफ कम्प्युटर्स आहे, जे काय करतं, कोऑर्डिनेट्स टास्क बिटवीन. हे मी B/W बिटवीनसाठी वापरलेलं आहे, अजून तुम्हाला पुढे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. सो टास्क बिटवीन ऑल कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर सिस्टम, म्हणजे कम्प्युटर सिस्टम्समध्ये जे काही कंपोनंट्स आहेत त्यांच्यामध्ये जे काही वेरियस टास्क असतात ते सगळे कोऑर्डिनेट ठेवणं, व्यवस्थित एका कामानंतर दुसरं काम अशा पद्धतीने कोऑर्डिनेशन ठेवणं, या सगळ्याचं काम करतं कंट्रोल युनिट. आणि त्यामुळेच आपण कंट्रोल युनिटला बॅकबोन ऑफ कम्प्युटर्स म्हणतो. हा तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो MCQsमध्ये की कम्प्युटरचा बॅकबोन कोण आहे, तर त्याचं नाव आहे कंट्रोल युनिट आणि तो कशामध्ये येतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये येतो. नेक्स्ट आहे मेमरी युनिट. मेमरी म्हणजे काय, लक्षात ठेवणं. ओके, सो स्टोअर्स द डाटा अँड डाटा रिमेन्स हिअर अंटिल अदर कंपोनंट्स ऑफ CPU प्रोसेस इट. याच्यामध्ये बेसिकली पूर्ण कालावधीसाठी म्हणजे परमनंट स्टोरेज नसतं हे, हा शॉर्ट मेमरी आहे याच्यामध्ये, की जोपर्यंत पुढचा डाटा येत नाही किंवा जोपर्यंत CPU पूर्ण डाटा प्रोसेस करून देत नाही, पुढचा डाटा येत नाही, तोपर्यंत हा डाटा याच्यामध्ये स्टोअर राहतो. नेक्स्ट आता हे जे मेमरी युनिट आहे याचेही 2 प्रकार पडतात. पहिला आहे ते म्हणजे प्रायमरी मेमरी आणि सेकंड आहे सेकंडरी मेमरी. आता हे जे प्रायमरी मेमरी आहे याचेही पुढे 2 प्रकार पडणार आहेत, ते आपण नंतर पाहूया. सो प्रायमरी मेमरीलाच आपण इंटरनल मेमरी, मेन मेमरी असंही म्हणतो. याच्यामध्ये जी माहिती असणार आहे किंवा होल्ड्स करंटली वर्किंग डाटा, हे करंटली आहे. सो कोणते CO झालं, ॲक्च्युली या ठिकाणी CO पाहिजे. ओके, जी जो करंटली वर्किंग डाटा आहे किंवा ज्याच्यावरती सध्या काम चालू आहे तो डाटा प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवला जातो. नेक्स्ट आहे सेकंडरी मेमरी. ही एक्सटर्नल आहे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल हार्ड डिस्क वगैरे कम्प्युटरमध्ये असतं. तर हे काय आहे, एक्सटर्नल मेमरी आहे. ही कम्प्युटरची स्वतःची मेमरी नाही आहे. ओके, जसं की प्रायमरी मेमरी कम्प्युटरची स्वतःची म्हणजे ती इनबिल्ड असते, त्याप्रमाणे सेकंडरी मेमरी म्हणजे ज्याप्रमाणे आपण बाहेरून अटॅच करतो, पेन ड्राईव्ह असेल किंवा ऑप्टिकल डिस्क वगैरे असतील, SSD वगैरे असेल, तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी मेमरी किंवा एक्सटर्नल मेमरी.
सो स्टोअर्स ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा, हे आपण यासाठी अटॅच करतो की आपला डाटा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टोअर राहावा यासाठी. सो बेसिकली हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे डाटा स्टोअर करण्याची आवश्यकता असते, डाटा किंवा प्रोग्राम्स किंवा इन्फॉर्मेशन. सो या ठिकाणी तुम्ही बेसिकली इन्फॉर्मेशन किंवा प्रोग्राम्सच घ्या, कारण डाटा म्हणजे आपण काय पाहिलं होतं, जे रॉ इन्फॉर्मेशन आहे किंवा जे रॉ फॅक्ट्स आहेत ते डाटामध्ये येतात. बट इथे आपल्याला जे पक्के फॅक्ट्स आहेत किंवा जे इन्फॉर्मेशन आहे किंवा जे प्रोग्राम्स आहेत ते स्टोअर करून ठेवायचे आहेत. सो बेसिकली या ठिकाणी प्रोग्राम्स आणि इन्फॉर्मेशन हे शब्द करेक्ट आहेत. आता आपण प्रायमरी मेमरीचे 2 प्रकार पाहतोय. पहिला प्रकार आहे रॅम आणि दुसरा प्रकार आहे रोम. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. सो ही मेन मेमरी आहे आणि ही टेम्पररी मेमरी आहे. टेम्पररी म्हणजे काय? सपोज आपण एखादी इन्फॉर्मेशन पाहतो आहोत किंवा करंटली आपण त्याच्यावरती काम करतो आहे, बट अचानक लाईट गेली किंवा कम्प्युटरचा स्विच ऑफ झाला तर ती इन्फॉर्मेशन लॉस्ट होणार. ओके, तर ती इन्फॉर्मेशन काय होणार आहे? लॉस्ट होणार आहे. म्हणजे याचा अर्थ ही मेमरी कशी आहे? टेम्पररी आहे. लाईट गेली की संपलं काम. ओके, यालाच आपण वोलाटाईल मेमरी असंही म्हणतो. सो हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की वोलाटाईल मेमरी कशाला म्हणतात? तर वोलाटाईल मेमरी प्रायमरी मेमरीमधील रॅम मेमरीला किंवा जी टेम्पररी मेमरी आहे त्याला म्हणतात. दुसरी मेमरी एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहे, ती म्हणजे रोम. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. ही परमनंट आहे. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर ही नॉन वोलाटाईल आहे. का? तर जेव्हा म्हणजे आपण जर याच्यामध्ये काहीतरी काम करतो आहे आणि जर लाईट गेली किंवा जर कम्प्युटर बंद पडला तर याच्यामधली मेमरी किंवा याच्यामधलं कॉन्टेंट कुठेही जात नाही, ते सेव्ह राहतं. ओके, ही फक्त रीड ओनली मेमरी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेकंडरी मेमरीचे काही एक्झाम्पल्स. फर्स्ट आहे मॅग्नेटिक हार्ड डिस्क, सेकंड आहे मॅग्नेटिक टेप्स आहेत, पेन ड्राईव्ह आहे, फ्लॅश मेमरी आहे, ऑप्टिकल डिस्क आहे ज्याला आपण CD किंवा DVD म्हणतो, आणि SSD आहे. सो हे तुम्हाला कदाचित ऑड मॅन आउटसाठी वगैरे विचारलं जाऊ शकतं किंवा MCQजमध्ये पण येऊ शकतात हे एक्झाम्पल्स. आणि सोबतच वोलाटाईल मेमरी कोण आहे, नॉन वोलाटाईल कोण आहे, आणि आपण एक अजून पाहिलं होतं बॅकबोन काय आहे कम्प्युटरचा, दॅट वॉज कंट्रोल युनिट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आउटपुट युनिट. आउटपुट म्हणजे काय? जी काही इन्फॉर्मेशन प्रोसेस करून झालेली आहे बाय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, तिचा आता रिझल्ट द्यायचा आहे. सो आफ्टर प्रोसेसिंग ऑफ डाटा इट इज कन्वर्टेड इंटू अ फॉर्मॅट विच ह्युमॅन कॅन अंडरस्टँड. फॉर एक्झाम्पल मॉनिटर्स, प्रिंटर्स एक्सेट्रा. म्हणजेच काय की आता कम्प्युटरने जो काही डाटा प्रोसेस केला तो ऑब्व्हियसली त्याच्या लँग्वेजमध्ये असणार आहे, म्हणजे त्याचे जे काही कोड लँग्वेज असतील त्यामध्ये असणार आहे. मग आता हा डाटा ह्युमॅन बिंग्सला समजेल अशा भाषेमध्ये कन्वर्ट करणं आणि मग तो आउटपुट डिव्हाइसच्या मार्फत किंवा आउटपुट युनिट्सच्या मार्फत, फॉर एक्झाम्पल मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, यांच्याद्वारे पब्लिश करणं किंवा दाखवणं, एक फॉर्मॅट तयार करणं, त्याला कन्वर्ट करणं, ही सगळी कामं कशामध्ये होणार आहेत? आउटपुट युनिटमध्ये. ओके, सो जेव्हा एखादा डाटा प्रोसेस केला जातो तेव्हा तो ह्युमॅन बिंगला समजेल अशा भाषेमध्ये कन्वर्ट करणं, त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं, याला आपण म्हणणार आहोत आउटपुट. सो बेसिकली याच्यामध्ये येतं मॉनिटर आणि त्यासोबतच येतं प्रिंटर. नेक्स्ट आहे युनिट्स ऑफ मेमरी. फर्स्ट आहे बिट्स. बिट्स म्हणजे काय? बायनरी डिजिट होल्ड्स ओनली वन ऑफ 2 व्हॅल्यूज, दॅट इज 0 और 1. म्हणजेच काय? 0 किंवा 1 या ठिकाणी वापरलं जातं. तुम्ही युनिट्स ऑफ मेमरी पाहिलं असेल, कधी कधी तुम्ही असं म्हणता की हे एवढ्या GBचं आहे, ते तेवढ्या GBचं आहे. सो ते सगळं याच्यामध्ये येतं. GB वगैरे मी इथे नाही लिहिलं आहे कारण ते एका एक्स्ट्रा बॉक्समध्ये आहे, ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रीड करू शकता. लेट मी टेल यू पेज नंबर. पेज नंबर आहे 5, ज्यामध्ये तुम्हाला 1 GB म्हणजे किती, 1 TB म्हणजे किती, 1 MB KB म्हणजे किती, हे सगळं पाहायला मिळेल. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही तो बॉक्स रेफर करू शकता, जो की पिंक कलरचा बॉक्स आहे. सो ओके, बिट म्हणजे काय की बायनरी डिजिट व्हॅल्यू आहे ज्यामध्ये फक्त 0 किंवा 1 हे 2च डिजिट वापरले जातात. नेक्स्ट आहे निबल. निबलमध्ये काय होतं की 0 आणि 1 या 2 डिजिटचा म्हणजे जे बिट्स आहेत ते 0 आणि 1 जे आहेत यांचा एक 4चा ग्रुप तयार होतो. म्हणजे 111 4दा असेल किंवा 1001 असेल, 1101 असं काहीतरी असेल. म्हणजे फक्त 0 आणि 1 हे 2च डिजिट वापरायचे आहेत, पण 4चा ग्रुप तयार करायचा आहे. असं जेव्हा असेल तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत निबल. तिसरं आहे ते म्हणजे बाईट. बाईट म्हणजे काय? यामध्ये 8 बिट्स असतात. 8 बिट्स म्हणजे काय? 0 आणि 1 यांचा 8 नंबरचा ग्रुप तयार करणं. म्हणजे 1 4दा घेतला, 0 4दा घेतला, एक ग्रुप तयार झाला. 101010 असं करत करत 8 डिजिट्स घेतले आणि 1 ग्रुप तयार झाला. पण डिजिट्स कोणते वापरायचे आहेत? फक्त 0 आणि 1. इतर कोणताही डिजिट आपण वापरू शकत नाही. आणि नाहीतर मनात आला 2 घेतलं, 4 घेतलं असं चालत नाही. सो याच्यामध्ये फक्त आपण 0 आणि 1 हे डिजिट असतात आणि याच्या आधारेच फक्त ग्रुपच्या आधारे यांच्यामध्ये बदल होत असतो. सो हे झालं बिट, निबल आणि बाईटबद्दल. बिटमध्ये आपण 0 आणि 1, 0 किंवा 1 हे 2 डिजिट वापरतो. निबलमध्ये आपण 0 किंवा 1 यांचा 4चा ग्रुप तयार करतो. बाईटमध्ये आपण 0 किंवा 1 यांचा 8चा ग्रुप तयार करतो, म्हणजे 8 बाईट या ठिकाणी आपण वापरतो. सो नेक्स्ट आता आपण पाहतोय कॉन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. पहिल्यांदा आहे हार्डवेअर. जसं की आधी सांगितल्याप्रमाणे
हार्डवेअर म्हणजे कम्प्युटर सिस्टीमचे फिजिकल कंपोनंट्स, जे आपण पाहू शकतो, जे आपण फील करू शकतो, अशा कंपोनंट्सला आपण म्हणणार आहोत हार्डवेअर. हार्डवेअरमध्ये काय काय येतं? मदरबोर्ड आहे, CPU आहे, ग्राफिक्स कार्ड आहे, तुम्ही व्हेंटिलेशन फॅन पाहिला असेल, CPU मधला वेबकॅम आहे, पॉवर सप्लाय आहे, हे सगळं कशामध्ये येतं? हार्डवेअरमध्ये. जे बेसिकली जे डिव्हायसेस किंवा जे पार्ट्स किंवा जे कंपोनंट्स आहेत ते सगळं कशामध्ये येतं? हार्डवेअरमध्ये. नेक्स्ट आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय? अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स गिवन टू दी कम्प्युटर इज नोन ॲज प्रोग्राम, आणि प्रोग्राम ऑर सेट ऑफ प्रोग्राम आर कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर. म्हणजेच काय? हार्डवेअर म्हणजे काय? डिव्हायसेस, आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन्स किंवा प्रोग्राम्स किंवा सेट ऑफ प्रोग्राम्स जे आपण कम्प्युटरला देणार आहोत. ओके, सो हे झाले दोन, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. पुन्हा एकदा, हार्डवेअर म्हणजे फक्त फिजिकल कंपोनंट्स जे आपण पाहू शकतो, फॉर एक्झाम्पल मदरबोर्ड आणि CPU. सॉफ्टवेअर म्हणजे अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स गिवन टू दी कम्प्युटर कॉल्ड ॲज प्रोग्राम्स, आणि प्रोग्राम्स ऑर सेट ऑफ प्रोग्राम्स गिवन टू दी कम्प्युटर आर कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सॉफ्टवेअरचे काही कॅटेगरीज आहेत. ओपन सोर्स सॉफ्टवेअर, क्लोज सोर्स सॉफ्टवेअर, ते आता आपण पाहतो आहे. पहिल्यांदा आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर. इट रेफर्स टू दी सॉफ्टवेअर विच रिलीजेस कोड इन पब्लिक डोमेन फॉर एनी वन टू यूज. म्हणजे काय? तुम्ही बरेचदा पाहिलं असेल, काही असे सॉफ्टवेअर असतात की जे कोणीही वापरू शकतं. ओके, म्हणजे ते ओपन असं सगळ्यांसाठी, असं काय नाही की त्याला पासवर्ड आहे किंवा त्याचं पेड सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायचं आहे, असं काही नाही आहे. ओके, सो असे सॉफ्टवेअर्स की जे सगळ्यांसाठी ओपन आहेत, असे प्रोग्राम्स की जे विदाऊट पे करता किंवा विदाऊट कोणाची परमिशन घेता आपण वापरू शकतो, याला आपण म्हणतो ओपन सोर्स सॉफ्टवेअर. So definition refers to software which releases code in public domain for anyone to use. कोणीही वापरू शकतं. फॉर एक्झाम्पल फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर पॉलिसी, जे की केरळामध्ये स्टेटमध्ये आहे. सो याला आपण FOSS पॉलिसी असे म्हणतो. बऱ्याचशा इतर स्टेट्समध्ये देखील आहे. याच्यामध्ये जे काही माहिती आहे ती आपण कॉपी करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो इतर युजर्सला. सो आपण याच्यामध्ये बेसिकली काहीही करू शकतो कोणाच्याही परमिशनशिवाय. त्याला आपण म्हणणार आहोत ओपन सोर्स सॉफ्टवेअर. बट याच्याच अपोजिट आहे ते म्हणजे क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर. म्हणजे काय? की हे फक्त प्रोप्रायटरी, ज्यांनी ते तयार केलेले आहे किंवा जे त्याचे ओनर आहेत, किंवा हे जे सॉफ्टवेअर आहे म्हणजेच क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर, याच्यामध्ये एक पिन असतो आणि त्या पिनच्या आधारे ते बंद असतं. म्हणजे ते क्लोज आहे किंवा ते प्रायव्हसी प्रोटेक्शनमध्ये आहे. हे जर इतरांना कोणाला वापरायचं असेल तर पेड सबस्क्रिप्शन वगैरे घ्यावं लागतं, खूप साऱ्या परमिशन्स घ्यावे लागतात, आणि तरच इतर व्यक्ती ते वापरू शकतात. ओके, सो क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर कोणालाही वापरण्यासाठी एनीवन कॅनॉट यूज, एनीवन कॅनॉट गेट बेनिफिट फ्रॉम इट. सो असे जे काही सॉफ्टवेअर्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअर. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही कॉपी करायचं असेल, काही मॉडिफाय करायचं असेल वगैरे वगैरे, तर या सगळ्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. तुम्हाला ते एकतर परचेस करावं लागतं, फीज पे करावे लागतात. सो हे सगळं येणार आहे क्लोज्ड सोर्स सॉफ्टवेअरमध्ये. सो बेसिकली इट बिलॉंग्स टू दी प्रोप्रायटरी ओनली. सो नेक्स्ट आपण पाहतोय कम्प्युटर सॉफ्टवेअर कॅन बी क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स बेस्ड ऑन देअर युटिलिटी. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि नेक्स्ट आहे सिस्टम सॉफ्टवेअर. सो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काय येतं? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम ऑर ग्रुप ऑफ प्रोग्राम्स डिझाईन फॉर एंड युजर्स, आणि त्यामुळे त्याला आपण एंड युजर प्रोग्राम्स असंही म्हणतो. मग याच्यामधले एक्झाम्पल्स काय आहेत? तर डाटाबेस प्रोग्राम आहे, वर्ड प्रोसेसर आहेत, वेब ब्राउझर आहेत, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहेत, एक्सेट्रा, किंवा स्प्रेडशीट आपण वापरतो, एक्सेल वगैरे, ते सगळं. नेक्स्ट आहे सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स रिक्वायर्ड फॉर अ कम्प्युटर टू वर्क. कम्प्युटरला काम करण्यासाठी जे इन्स्ट्रक्शन्स हवे असतात त्याचा सेट, याला आपण म्हणणार आहोत सिस्टम सॉफ्टवेअर. फॉर एक्झाम्पल लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे, इज अ प्रोग्राम दॅट अलाउज डिफरंट ॲप्लिकेशन अँड व्हेरियस कंपोनंट्स ऑफ हार्डवेअर सच एज मॉनिटर, प्रिंटर, माऊस, कीबोर्ड, एक्सेट्रा टू कम्युनिकेट इच अदर. हे सगळं बुकमध्ये आहे. नेक्स्ट आहे OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम फॉर पर्सनल कम्प्युटर्स. फर्स्ट आहे DOS म्हणजेच काय? डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. सो हे सगळ्यात डॉमिनंट ऑपरेटिंग सिस्टीम आहे फॉर मायक्रो कम्प्युटर्स, जे की 1980च्या कालावधीमध्ये वगैरे होते. नेक्स्ट आहे विंडोज. विंडोज इज अ सिरीज ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम दॅट आर डिझाईन्ड बाय मायक्रोसॉफ्ट. सो हे बेसिकली मायक्रोसॉफ्टने डिझाईन केलेलं आहे, आणि ही मोस्ट कॉमनली यूज्ड अशी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर मोस्टली बऱ्याचशा कम्प्युटर्समध्ये, म्हणजे जी विंडोजच्या कम्प्युटर्स ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ही ऑपरेटिंग सिस्टीम असते. दॅट्स वाय त्याला आपण विंडोज असं म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे मॅक OS. मॅक म्हणजे काय? तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, मॅकबुक वगैरे आहे, ते कोणाचे असतात? ॲपलचे. सो मॅक OS जे की ॲपल कॉर्पोरेशनचं आहे, आणि त्याला आपण मॅक OS म्हणजे मॅक ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो, आणि बाय ॲपल. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे क्रोम OS. क्रोम कोणाचं आहे? गुगलचं आहे. सो क्रोम OS इज अन ओपन सोर्स. हे काय आहे? ओपन सोर्स आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे ओपन सोर्स आहे.
ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम क्रिएटेड बाय गुगल टू क्रिएट अ बेटर कम्प्युटिंग एक्सपिरियन्स फॉर पीपल हू स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाईम ऑन द वेब. नेक्स्ट आहे युनिक्स. सो युनिक्स बेसिकली वॉज अ ट्रेडमार्क इन 1969. मी या ठिकाणी नाही लिहिलं आहे कारण याच्यामधले जास्त इम्पॉर्टंट कोणते पार्ट्स नव्हते, बट तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता की हे एक मल्टी युजर कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सो तुम्ही या ठिकाणी एक पॉईंट ॲड करू शकता, मल्टी युजर कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम. सो कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम मल्टी युजर कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ज्यामध्ये आपण मल्टीटास्किंग वगैरे करू शकतो. आणि हे कधीचं आहे 1969चं वगैरे आहे. कोणत्या ग्रुपचं आहे, AT आणि T एम्प्लॉईजचं. सो नेक्स्ट आहे लिनक्स. लिनक्स हे पण ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. याचं बरंचसं तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तुम्ही ते रीड करू शकता फॉर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग सिस्टीम फॉर मोबाईल फोन्स. मोबाईल फोन्समध्येही ऑपरेटिंग सिस्टीम असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कोणतेही इतर कंपनीचे मोबाईल घेतले एक्सेप्ट ॲपल वगैरे, तर त्याच्यामध्ये मोस्टली अँड्रॉईड असतं. आणि जर तुम्ही ॲपल वगैरे कंपनीचा जर मोबाईल घेतला असेल तर त्यामध्ये iOS असतं. ओके, बेसिकली ज्याला आपण आयफोन म्हणतो. सो आयफोन असेल, आयपॅड असेल, त्यामध्ये काय असतं, iOS असतं. सो लेट अस स्टार्ट फ्रॉम स्टार्टिंग. फर्स्ट आहे अँड्रॉईड. अँड्रॉईड कशामध्ये असतं, ऑलमोस्ट जे मोबाईल्स आहेत एक्सेप्ट आयफोन वगैरे त्या सगळ्यामध्ये बेसिकली अँड्रॉईड असतं. अँड्रॉईड हे फ्री आणि ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जे कोणी प्रोव्हाइड केलेलं आहे, गुगलने प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि हे मोस्ट पॉप्युलर आहे इतर सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमपेक्षा. नेक्स्ट आहे आशा. आशा जे की नोकियाद्वारे यूज केलं जातं आणि हे क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सो फक्त अँड्रॉईड असं आहे जे ओपन सोर्स आहे. बाकी आशा असेल, ब्लॅकबेरी असेल, iOS असेल किंवा विंडोज फोन असेल, हे सगळं क्लोज्ड सोर्स आहे. जसं की आपण कम्प्युटरमध्ये पाहिलं होतं, क्रोम ओपन सोर्स होतं आणि अजून काहीतरी ओपन सोर्स होतं. बट मोबाईलमध्ये फक्त अँड्रॉईडच ओपन सोर्स आहे, बाकी सगळं क्लोज्ड सोर्स आहे. नेक्स्ट आहे ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरी पण क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ब्लॅकबेरीचे वेगळे मोबाईल यायचे, आता आय डोंट नो ते आहेत का, तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये कुठली सिस्टीम आहे हे पाहू शकता. नेक्स्ट आहे iOS. iOS हे कशामध्ये आहे, आयफोन्समध्ये असतं, ॲपलद्वारे आहे हे, आणि हे पण क्लोज्ड सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. नेक्स्ट आहे विंडोज फोन. मायक्रोसॉफ्टद्वारे आहे, क्लोज्ड सोर्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ओके, याच्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये GNU लिनक्स असा एक पार्ट आहे, तर तो सध्याच्या इयरसाठी म्हणजे 2021साठी कोरोनामुळे तो रिड्यूस झालेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर कधी पाहत असाल तर तुम्ही मात्र या चॅप्टरमधील या टॉपिकचा अभ्यास करू शकता. ते मी रिड्यूस झाल्यामुळे याच्यामध्ये नाही ॲड केलं आहे. तुम्ही मात्र हवं असेल तर ॲड करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट हा पार्ट पूर्ण रिड्यूस आहे 1.4. नेक्स्ट आता आपण पाहतो आहे 1.5, दॅट इज कम्प्युटर नेटवर्क. सो कम्प्युटर नेटवर्कचे आपण एक थोडक्यात इंट्रोडक्शन पाहूया. इट इज अ ग्रुप ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर्स ऑर डिव्हायसेस टू हॅव कम्युनिकेशन विदिन देमसेल्व्स. म्हणजे असे कम्प्युटर्स जे की इंटरकनेक्टेड असतात, त्यांच्यामधल्या तुम्ही जर पाहिलं असेल ऑफिसेसमध्ये वगैरे बरेचसे कम्प्युटर्स असतात आणि ते एकमेकांना कनेक्टेड असतात, का तर इकडचं डाटा तिकडे पास करण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. सो याला आपण म्हणणार आहोत कम्प्युटर नेटवर्क. सो कम्प्युटर नेटवर्क कन्सिस्ट ऑफ अ कलेक्शन ऑफ कम्प्युटर्स. त्याच्यामध्ये प्रिंटर्सचं पण कलेक्शन असतं, बरेचसे सगळे डिव्हायसेस त्याच्यामध्ये कनेक्ट केलेले असतात आणि यालाच आपण म्हणणार आहोत एक नेटवर्क, म्हणजेच कम्प्युटर नेटवर्क. आता कम्प्युटर नेटवर्कचे पण काही टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहेत. डिपेंड अपॉन जिओग्राफिकल एरिया, ते कुठे आहेत, म्हणजे एकाच एरियामध्ये आहेत का, की डिफरंट स्टेटमध्ये आहेत, डिफरंट कंट्रीमध्ये आहेत, डिफरंट कशामध्ये आहेत ते आता आपण पाहूया. सो 3 टाईप्स आहेत, लॅन, मॅन आणि वॅन. सो लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क. हे थोडीशी इमेज जराशी ब्लर आलेली आहे, बट आय होप की तुम्ही क्लिअरली पाहू शकता. लॅन म्हणजे काय, लोकल एरिया नेटवर्क, जो की स्मॉलर एरिया, म्हणजे फॉर एक्झाम्पल जो जवळपासचा एरिया आहे आपल्या घरापासून साधारणतः आसपास जो एरिया असेल त्या एरियामध्येच फक्त याचं नेटवर्क येतं. दॅट इज लॅन, लोकल एरिया नेटवर्क, जो की स्मॉल एरिया कवर करतं, प्रायव्हेटली ओन्ड आहे, ज्याच्या घरामध्ये वायफाय असेल किंवा वगैरे वगैरे. तुम्हाला माहिती असेल की लॅन तिथे लिहिलेलं असतं. लॅन म्हणजे काय, तो फक्त तुमचा स्वतःचा आहे किंवा तो फक्त कमीच एरिया, म्हणजे तुमच्या आजूबाजूचाच एरिया फक्त तो कवर करणार आहे. सो याला आपण म्हणतो लॅन. नेक्स्ट आहे युजेस एरिया इज लिमिटेड. एरर अँड नॉईस आर मिनिमाइज्ड. कारण कशामध्ये आहे, हे छोट्या एरियामध्ये आहे, छोट्या पार्टमध्ये आहे आणि त्याच्यामुळे ऑब्वियसली नॉईसचं स्पेलिंग चुकलं आहे, तेच मी चेक करत होते. एरर आणि नॉईज, ओके नॉईज येतं इथे, नॉईस नाही, नॉईज आर मिनिमाइज्ड. नेक्स्ट आहे इझी टू सेटअप. इझिली हे पटकन सेटअप होतं, कारण फक्त एकाच घरापुरतं वगैरे असतं किंवा आजूबाजूच्या परिसरापुरतंच फक्त हे असतं. नेक्स्ट आहे डाटा ट्रान्समिट्स ॲट अ व्हेरी फास्ट रेट. ऑब्वियसली शॉर्टर एरिया आहे किंवा लाँग डिस्टन्स नाही आहे, त्याच्यामुळे पटकन डाटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास होऊ शकतो. लेस एक्सपेन्सिव्ह आहे, लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट पण व्हेरी लो आहे. सो हे झालं लॅनबद्दल.
नेक्स्ट आहे मॅन. मॅन म्हणजे काय? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. सो हे लार्जर एरिया कवर करतं दॅन लॅन. ओके, लॅनपेक्षा थोडासा लार्ज एरिया कवर करतं आणि कनेक्ट्स 2 और मोर सेपरेट कम्प्युटर्स दॅट रिसाइड्स इन द सेम और डिफरंट सिटीज. जे सेम सिटीजमध्ये आहेत किंवा एका सिटीपासून थोड्याशा अंतरावरती दुसरी सिटी आहे, असे जे काही ठिकाणं असतात त्या ठिकाणी आपण मॅन वापरतो. सो हार्ड टू डिझाईन अँड मेंटेन अ मॅन. थोडंसं डिझायनिंगसाठी किंवा मेंटेनन्ससाठी थोडंसं अवघड आहे, कॉस्टली आहे थोडंसं लॅनपेक्षा. ओके, बट हे थोडंसं जास्त एरिया पण कवर करतं. हे बेसिकली टी व्ही नेटवर्क्समध्ये, एका सिटीमध्ये असणारे टी व्ही नेटवर्क्स किंवा टेलिफोन कंपनी या सगळ्यांमध्ये मॅन वापरलं जातं. नेक्स्ट आहे वॅन. वॅन म्हणजे काय? वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे ऑब्वियसली हे दोघांपेक्षाही, म्हणजे लॅन किंवा मॅन या दोघांपेक्षाही खूप जास्त एरिया कवर करण्याचं काम करणार आहे. कॉन्फाईड विदिन दी बॉन्ड्स ऑफ अ स्टेट ऑर अ कंट्री. म्हणजे सपोज की महाराष्ट्र आहे, अजून मध्य प्रदेश आहे, अजून गुजरात आहे. सो या स्टेट्समध्ये कन्फाईड, म्हणजे या स्टेट्समध्ये जर आपण एखादं नेटवर्क वापरणार असू तर दॅट विल बी वॅन. सो नेक्स्ट आहे कुड बी कनेक्शन ऑफ लॅन. ओके, सो बरेचसे लॅन एकत्र येऊन त्याच्यापासूनही वॅन तयार होऊ शकतं, त्याच्यापासूनही वॅन तयार केलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे कनेक्टिंग टू अदर लॅन्स वाया टेलिफोन लाईन अँड रेडिओ वेव्ज. हाय स्पीड आहे बट एक्सपेन्सिव्ह आहे, कारण ऑब्वियसली मोठा एरिया त्याच्यामध्ये कवर होणार आहे, तर ते एक्सपेन्सिव्ह असणारच आहे. अरे यार, मी पुन्हा या ठिकाणी नॉईसची स्पेलिंग चुकवली आहे, प्लीज करेक्ट करा. जे एरर आहे आणि नॉईस म्हणजेच आवाज. सो एरर आणि साऊंड वगैरे या सगळ्या गोष्टी काय असणार आहेत? जास्त असणार आहेत, कारण जास्त एरिया कवर केलं जाणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इंटरनेट. सो त्याच्यानंतर जो 1.6चा पार्ट आहे हा पण रिड्यूस्ड आहे, ज्यामध्ये आपण क्लायंट सर्व्हर किंवा पिअर टू पिअर आर्किटेक्चर वगैरे पाहतो. हा पार्ट रिड्यूस आहे. नेक्स्ट आहे इंटरनेट. इंटरनेटमध्ये काय येणार आहे? तर इंटरनेट म्हणजे काय? कनेक्टिंग कम्प्युटर टू एनी अदर कम्प्युटर एनीवेअर इन दी वर्ल्ड. आपण जर इंटरनेट असेल तर आपण इथूनही, म्हणजे वर्ल्डमधल्या कुठल्याही ठिकाणी आपण कम्प्युटर किंवा नेटवर्क कनेक्ट करू शकतो. सो बेसिकली कनेक्टिंग अवर कम्प्युटर टू एनी अदर कम्प्युटर एनीवेअर इन दी वर्ल्डमध्ये कुठेही असेल तर त्याच्याशी कनेक्ट करण्यासाठी आपण वापरतो इंटरनेट. ऑब्वियसली इंटरनेट हे काय आहे? हायवे ऑफ इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल नेटवर्कही म्हणतो आपण इंटरनेटला. आता आपण पाहणार आहोत इंटरनेटचे प्रोटोकॉल. सो बेसिकली या ठिकाणी तुम्हाला अजून एक टॉपिक होता हिस्ट्री ऑफ इंटरनेट, तर त्यामधून काही जास्त मोठा प्रश्न वगैरे असं काही येत नाही, कारण एक्सरसाइजमध्ये याच्यावरती कोणताही प्रश्न नाही दिला आहे, सो मी नाही ॲड केला. सो प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स दॅट गवर्न्स द कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर्स ऑन अ नेटवर्क. म्हणजे काय की प्रोटोकॉल्स म्हणजे काय? असे एक रूल्स आहेत किंवा असे एक रूल्स आपण त्याला म्हणू शकतो की जे कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर्स आहेत त्याच्यावरती ॲप्लिकेबल होणार आहेत किंवा त्या रूल्स आणि त्या लॉजच्या आधारेच हे कम्प्युटरचं नेटवर्क चालू राहणार आहे. सो पहिला आहे TCP किंवा याला IP ही म्हणतात. TCP म्हणजे काय? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. IP म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल. सो इट ब्रेक डाउन्स द मेसेज इन टू पॉकेट्स अँड सेंड देम आउट इन टू दी नेटवर्क. म्हणजे काय? जे काही मेसेज असेल, MSG म्हणजे मेसेज आहे. सो जे काही मेसेज असेल त्याला पॉकेट्समध्ये ब्रेकडाऊन करणं, म्हणजे बेसिकली शॉर्ट इन्फॉर्मेशन्स तयार करणं आणि त्या इन्फॉर्मेशन्स पुढे नेटवर्कमध्ये सेंड करणं. सो हे सगळं कशामध्ये येणार आहे? TCPमध्ये किंवा IPमध्ये. नेक्स्ट आहे DNS म्हणजे काय? डोमेन नेम सिस्टम. सो इट ट्रान्सलेट्स नेटवर्क ॲड्रेस इन टू टर्म्स अंडरस्टँड बाय ह्युमन्स अँड वाईस वर्सा. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं? डोमेन नेम सिस्टीममध्ये काय केलं जातं? जो काही नेटवर्क ॲड्रेस म्हणजे सपोज की IP ॲड्रेसने काहीतरी नेटवर्क ॲड्रेस पाठवला कोणाकडे? डोमेन नेम सिस्टीमकडे, तर त्या ॲड्रेसला ह्युमन लँग्वेजमध्ये किंवा ह्युमन समजू शकेल अशा लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणं, याला आपण म्हणणार आहोत डोमेन नेम्स, किंवा ह्युमनच्या लँग्वेजमधून कम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्ये कन्वर्ट करणं, हे पण डोमेन नेम सिस्टीममध्येच येतं. नेक्स्ट आहे DHCP म्हणजे काय? डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. इट कॅन ॲटोमॅटिकली असाइन इंटरनेट ॲड्रेस टू कम्प्युटर्स अँड युजर्स. म्हणजे बेसिकली हे काय करणार आहे? जे इंटरनेट ॲड्रेसेस आहेत तर ते ॲटोमॅटिकली कम्प्युटरकडे आणि युजरकडे किंवा जो पर्सन ते वापरणार आहे त्याकडे देण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट आहे FTP म्हणजे काय? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. अ प्रोटोकॉल दॅट इज यूज टू ट्रान्सफर अँड मॅनिपुलेट फाईल्स ऑन इंटरनेट. म्हणजे इंटरनेटमध्ये फाईल ट्रान्सफर तुम्ही करत असालच, तर त्या फाईल्स ट्रान्सफर वगैरे करणं, यासाठी जो प्रोटोकॉल आहे किंवा जो रूल आहे त्याला आपण म्हणणार आहोत FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. नेक्स्ट आहे HTTP. तुम्ही HTTP बऱ्याचदा पाहिलं असेल, वेबसाईट जेव्हा आपण टाईप करतो तर तेव्हा त्या ठिकाणी आपण लिहितो. सो HTTP याचा अर्थ काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, अँड इंटरनेट बेस्ड प्रोटोकॉल फॉर सेंडिंग अँड रिसिविंग वेब पेजेस. सो जेव्हाही आपल्याला वेब पेज ओपन करायचं असतं, कोणाला हे सेंड करायचं असतं, तेव्हा त्या ठिकाणी स्मॉल लेटर्समध्ये आपण HTTP: आणि // देतो. ओके, सो HTTPचा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, की ज्याद्वारे आपण वेब पेज ओपन करणं, क्लोज करणं या सगळ्या गोष्टी याच्यामधून होतात.
नेक्स्ट आहे IMAP म्हणजे इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. A protocol for receiving email messages from server on the internet. It maintains a copy of all the emails on server. We can sort, filter mails etc. सो बेसिकली जे मेल्स आहेत, जे ईमेल्स आहेत, जो ईमेलचा सर्वर आहे त्याच्याशी निगडीत आहे IMAP. याद्वारे आपण ईमेल सॉर्ट करतो, फिल्टर करतो की आपल्याला जे इम्पॉर्टंट ईमेल्स आहेत ते पाहिजेत किंवा जे सेंट ईमेल्स आहेत ते पाहिजेत, जे रिसिव्ड ईमेल्स आहेत ते पाहिजे, हे सगळं आपण याद्वारे फिल्टर करतो. नेक्स्ट आहे IRC इंटरनेट रिले चॅट. सो अ प्रोटोकॉल यूज्ड फॉर इंटरनेट चॅट अँड अदर कम्युनिकेशन्स. सो इंटरनेट चॅटसाठी आणि इतर जे काही कम्युनिकेशन म्हणजे बेसिकली जे कम्युनिकेशनसाठी आहे त्यासाठी आपण IRC वापरतो किंवा कम्प्युटर वापरतो. इट फॅसिलिटेट्स कम्युनिकेशन इन दी फॉर्म ऑफ टेक्स्ट. सो टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये जर इन्फॉर्मेशनमध्ये एक्सचेंज होणार असेल तर ती होते IRCच्या अंडर. नेक्स्ट आहे POP3 म्हणजे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल वर्जन 3. अ प्रोटोकॉल यूज्ड फॉर रिसिव्हिंग ईमेल फ्रॉम रिमोट मेल सर्वर्स. इट डज नॉट मेंटेन कॉपी ऑन दी सर्वर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. अ प्रोटोकॉल फॉर सेंडिंग ईमेल मेसेज टू दी सर्व्हर ऑन दी इंटरनेट. सो बेसिकली हे ईमेल सेंडिंगसाठी म्हणजे ईमेलमधून मेसेज सेंड करण्यासाठी वगैरे वापरलं जातं. नेक्स्ट आहे IT एनेबल्ड सर्व्हिसेस. मी या ठिकाणी फक्त नावं घेतलेली आहे, तुम्ही याचं डिस्क्रिप्शन बुकमधून रीड करू शकता. सो IT एनेबल्ड सर्व्हिसेस किंवा याला वेब एनेबल्ड सर्व्हिसेस असंही म्हणतात. दोन आहेत, डायरेक्ट इम्प्रूव्ड सर्व्हिस आणि दुसरं म्हणजे इनडायरेक्ट बेनिफिट्स. सो याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बुकमधून रीड करू शकता. नेक्स्ट आहे ITमध्ये करिअर्स कोणते कोणते आहेत. अगेन मी फक्त नावं घेतलेली आहेत कारण ॲज यू नो की हे शॉर्टकटमध्ये मी नोट्स तयार केलेले आहेत. याच्यामध्ये मी सगळं डिस्क्रिप्शन नाही ॲड केलं कारण मग तुम्हाला बुकमध्ये ऑलरेडी डिस्क्रिप्शन दिलेलंच आहे. सो तुम्ही ते रेफर करू शकता. या ठिकाणी फक्त नावं घेतलेली आहेत. फर्स्ट आहे वेब डिझायनर अँड डेव्हलपर्स. सेकंड आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर. थर्ड आहे डाटाबेस मॅनेजर. फोर्थ आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ॲनालिस्ट. फिफ्थ आहे प्रोफेशनल अकाउंटंट. सिक्स्थ आहे फायनान्शियल ॲडवायझर. सेवन्थ आहे सायबर ॲडवायझर. एट्थ आहे ॲनिमेटर. नाईन्थ आहे गेम्स डेव्हलपर आणि 10th आहे ऑडिओ और व्हिडिओ एडिटर. सो हे IT फील्डमधले काही जॉब अपॉर्च्युनिटी ज्याला आपण म्हणतो तर त्या आहेत. याची एक्सरसाइज पण मी लिहिलेली आहे. तुम्हाला जर तसा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट आहे रिसेंट ट्रेंड्स इन IT मधले जे सध्याचे ट्रेंड्स आहेत ते कोणते आहेत. तर फर्स्ट आहे ग्रीन कम्प्युटिंग. याच्यावरती पण तुम्हाला राईट अबाउट ग्रीन कम्प्युटिंग किंवा राईट अबाउट रिसेंट ट्रेंड्स इन IT असा प्रश्न येऊ शकतो. सो त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बुकमधून रीड करावं लागेल. मी या ठिकाणी फक्त नावं घेतलेली आहेत. नेक्स्ट आहे इंटरनेट ऑफ थिंग्स, क्लाउड कम्प्युटिंग, डाटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण AI म्हणतो, मशीन लर्निंग, बिग डाटा आणि ब्लॉकचेन. सो हे होतं ऑल अबाउट फर्स्ट लेसन ऑफ IT. याच्यामध्ये मी बरेचसे डिस्क्रिप्शन नाही घेतलेले आहेत जे तुम्ही स्वतः रीड करणार आहात. आणि अगेन जो रिड्यूस्ड पोर्शन आहे तो फक्त आत्ताच्या इयरसाठी आहे, फ्युचरमधलं मला माहिती नाही. बट जर तुम्हाला रिड्यूस्ड पोर्शन नसेल तर तुम्हाला मात्र जे मधलं आहे दॅट इज GUI वगैरे ते सगळं रीड करावं लागेल. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला आवडतील का ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच जर तुम्हाला या चॅप्टरची एक्सरसाइज हवी असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. मी ऑलरेडी एक्सरसाइज लिहिलेली आहे, मला जस्ट अपलोड करायचं आहे. सो अगेन इट डिपेंड्स ऑन युअर डिमांड अँड थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.